शेतकरी मित्रांनो, आज आहे 2 जुलै आणि आता आपण बघणार आहोत उद्या 3 जुलैचा हवामान अंदाज. उद्या 3 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कमी दाबाचं क्षेत्र देखील तयार झालेलं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील ही देखील माहिती समजून घेणार आहोत, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला खात्री आहे आपण जर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करताल. मान्सूनची परिस्थिती जर आपण बघितली तर देशाच्या बऱ्याचशा भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे. गुजरातचा अर्धा भाग आणि राजस्थानचा बराचसा भाग अजून व्यापण्याचा बाकी आहे, परंतु येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी देखील मान्सून पोहोचणारच आहे. या संदर्भातचे जे शेतकरी रोज बघतात त्यांना माहिती दिलेलीच आहे. आता जर बघितलं आपण, एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या आसपास आहे. त्यानंतर एक कमी दाबाचं क्षेत्र जे असेल तर उत्तरे किंवा पश्चिमेकडील बंगालचा उपसागर आणि ओडिसाच्या आसपास आहे. त्यासोबतच एक जर बघितलं आपण, या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे किंवा मग एक प्रकारचा कमी दाब आपण म्हणू शकतो. तिकडून समुद्रातून आलेला तो अंश आहे, तो देखील आता जवळ आलेला आहे. दुपारीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण दाखवलं होतं त्यावेळेस थोडासा दूर होता, आता थोडासा जवळ आलेला आहे. चांगल्यापैकी याला आता देखील आपल्या कमी दाबला चांगल्यापैकी ताकद मिळत आहे. संध्याकाळपर्यंत आपला अंदाज होता की या ठिकाणी कमी दाब बनण्याचा, परंतु ते थोडंसं लवकर या ठिकाणी बनलेलं आहे. आता हे कमी दाब जे असेल तर आता उत्तर पश्चिम दिशेला सरकणार आहे. यामधून जे असेल तर मान्सूनचा असा असलेला कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे आपल्याला राजस्थानकडे गेलेला बघायला मिळत आहे. उत्तर राजस्थानचा जो भाग आहे तर अशा प्रकारे हा पोहोचलेला आहे. थोडाफार इकडे तिकडे असा तो होईल वाऱ्याने, परंतु एकंदरीत अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये हा देखील आता जसं जसं कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल तसं हा देखील खाली खाली येईल आणि राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस देण्याचा अंदाज आहे. जरी जास्त खाली नाही आला तरी पण तो आता सध्या नॉर्मल पोझिशनला आहे. यामधून देखील राज्यामध्ये चांगला पाऊस मिळणार आहे. कालचा पाऊस जर आपण बघितला तर विदर्भाच्या बहुतांश विभागामध्ये चांगल्यापैकी पाऊस आहे. मराठवाड्यामध्ये देखील रात्री पाऊस सक्रिय झाला. छत्रपती संभाजीनगर किंवा उत्तरेकडील महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मी जर तुम्ही बघितलं त्या अगोदर मी सांगितलेलंच होतं, त्यामुळे शेतकरी बांधवांना नाराज या ठिकाणी केलेलं नाही. त्यांना जसं सांगितलं तुमच्याकडे 1 जुलैपासून पावसाला सुरुवात होईल, तर बऱ्यापैकी पाऊस या ठिकाणी झालेला आहे. यासोबत किनारपट्टीला देखील चांगल्यापैकी पाऊस आहे. फक्त दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राच्या आसपास पाऊस सक्रिय नाही आहे. यानंतर जर बघितलं आपण उद्याचा महत्त्वाचा अंदाज 3 जुलैपासून पाऊस वाढण्याचा, तर बघा मित्रांनो, उद्या जो पाऊस असेल तर यवतमाळ असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा उत्तरेकडचा भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालना असेल, परभणी आहे, त्यानंतर हिंगोली आणि नांदेड या संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हा मुसळधार पाऊस बरसणार आहे. खास करून जर आपण बघितलं तर धुळे असेल, त्यानंतर आपलं नंदुरबार आहे, धुळे आहे, त्यानंतर जळगाव असेल, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या उत्तरेकडील विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. हीच परिस्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड, सोयगाव, कन्नडच्या आसपास देखील बघायला मिळेल. मालेगावच्या आसपास देखील अशाच प्रकारचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अकोला असेल, बुलढाणा असेल, हीच पावसाची परिस्थिती असेल. वर्धा, त्यानंतर यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये पाऊस होण्याचे अंदाज असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण किनारपट्टीला तर पाऊस चालूच आहे, परंतु उत्तरेकडील किनारपट्टीमध्ये चांगल्यापैकी पावसाचा जोर आहे. खूप मस्त पाऊस या ठिकाणी होत आहे आणि उद्या देखील हीच परिस्थिती असणार आहे की आपल्याला जो पुण्याच्या घाटाच्या आसपासचा विभाग आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा अकोला किंवा संगमनेरमध्ये देखील हीच परिस्थिती राहील. जो डोंगराळ भाग आहे संगमनेरचा या ठिकाणी, यासह नाशिकचा देखील घाट आणि पश्चिमेकडचा भाग या ठिकाणी जोरदार ते मुसळधार अतिवृष्टीच्या देखील नोंदी होतील. 200-300 मिलीमीटरपर्यंत देखील पाऊस जाण्याचा अंदाज आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल आणि हा पाऊस जो पडणार आहे तर हा असाच पाऊस धरणामध्ये देखील याची आवक सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यासोबत उत्तरेकडील जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगरकडे, इकडे देखील नद्यांना पाणी येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर बाकी ठिकाणचा जर अंदाज बघितला, दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा राहिलेला भाग, तर अहिल्यानगर आहे किंवा त्यानंतर बीड आहे किंवा मराठवाड्याच्या बहुतांश विभागामध्ये जो पाऊस येतो तर हा वैजापूर म्हणा किंवा मग कोपरगाव, शिर्डी असेल, नेवासा, श्रीरामपूर असेल, हे मराठवाड्याच्या पावसाचं प्रवेशद्वार आहे. इथं जर पाऊस चांगला सक्रिय झाला तर हा पाऊस असाच पुढे सरकत असतो. त्यामुळे
उद्यापासून जे असेल तर या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या देखील जो डोंगराळ घाटाचा भाग आहे या ठिकाणी देखील म्हणजे घाटापासून पूर्वेकडे बीडपर्यंत देखील चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल. लातूरकडे देखील आणि नांदेडकडे देखील या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी देखील बघायला मिळतील. परंतु हे लक्षात ठेवा तुम्ही, हा पाऊस जो असेल तर उद्या जे असेल तर रात्री सक्रिय होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटेल दिवसभर की तुम्ही सांगितलं पावसाचा अंदाज आहे आणि पाऊस काही दिवसभर बऱ्याचशा ठिकाणी अपेक्षित वाटणार नाही, परंतु जसं जसं कमी दाबाचं क्षेत्र आपल्याकडे सरकेल तसं तसं हा रात्री पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी उशिरा देखील पाऊस सक्रिय होईल, काही काही ठिकाणी पहाटे होईल, तर काही ठिकाणी तर अगदी सकाळी सकाळी पावसाला सुरुवात होईल, म्हणजे परवा सकाळी. त्यामुळे हे अंदाज व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पुण्याचा बहुतांश विभाग आहे किंवा सातारा असेल, सांगली असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते काहीशा जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. आपण जसंही थोडंसं पूर्वेकडे जाऊ त्या ठिकाणी सोलापूर असेल किंवा धाराशिव आहे या ठिकाणी किंवा अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येतील, परंतु संततधार चालण्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त अंदाज आहे आणि यामधूनच काहीशा जोरदार सरी येतील. या अगोदर देखील जो आपण अंदाज दिलेला होता की दक्षिणेकडे भागामध्ये संततधार चालेल, रिमझिम चालेल, त्यावेळेस शेतकऱ्यांना कदाचित त्या गोष्टी काहींना पटल्या असतील, ज्यांना विश्वास आहे त्यांना त्या आवडल्या असतील. परंतु आता जे नवीन बघणार आहेत त्यांच्या देखील लक्षात येईल की कशा स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, पाऊस नक्की वाढणार आहे. भरपूर ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार होणार आहे. तर आपण जो संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आहेत. अजून एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याच बांधवांना कळेल की पावसाची सुरुवात नेमकं कधीपासून होणार आहे. धन्यवाद.